अलंकापुरासी गेला सेवक तो झाला ज्ञानाईचा. प्रतिष्ठानीचा हा राजा अलंकापुरासी गेला सेवक तो झाला ज्ञानाईचा. तिची ये प्रसादे झाला तो पावन गाई पसायदान जगासाठी. ज्ञानाईच्या सेवेलागी पुन्हा जन्म घेई धावूनिया येई धुण्यावर. मांडी तसे आसन मुखी सेवी ब्रह्मज्ञान करी पारायण पाण्यावर. याचा अर्थ असा होतो की जे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत तर त्यांचं नंतरचं ज्ञानेश्वर बद्दलचं कार्य आणि ते कार्य पूर्णत्वात जावं म्हणून भगवान गडावर हा भगवान बाबांच्या अवतारानं शांतीब्रह्मनाथ बाबांचा अवतार झाला अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर बाबा जेव्हा पंढरपुरामध्ये आले आणि चंद्रभागेमध्ये स्नान करत आहेत अशा वेळेला त्या माता चंद्रभागेचं आणि बाबांचा संवाद आहे. आनंदनी चंद्रभागा वाहे ओसंडून गरी वर्षाव प्रीतीचा बाळा हृदय धरून. म्हणे आजी धन्य झाले पाना तुझं पाजून तुझसाठी बाळा मेले वाहते ओसंडून. नाहू माकू घाली ते ग माझ्या तानुड्याला संत चरणीची धूळ घाली अंजन डोळ्याला. विठ्ठलाच्या चरणाशी वाही धुळ धुळ विठ्ठलाच्या चरणाशी वाही धुळ धुळ बाळा ज्ञानेशाची कोई गाई मंजूळ. त्यानंतर भगवान बाबांची जेव्हा धुम्यागडावर भगवान बाबा गेलेले आहेत, धुम्यागड म्हणजे भगवानगड, तेव्हा तो धुम्यागड बाबांशी काय बोलतोय अतिशय म्हणजे गळा भेटीचा धुम्यागडाचा आणि बाबांच्या भेटीचा हा प्रसंग या काव्यामधून आहे. धुम्यागरी नामघोष टाळवाजी दगडाचे धुम्यागरी नामघोष टाळवाजी दगडाचे वृक्षवेली पाने फुले नारायणा वाही वृक्षवेली पाने फुले नारायणा वाही. आणि मग त्या धुम्यागडाची बाबाला भेटल्यावर काय अवस्था होते. दाट तसे हुंदका अश्रू तराळले नाही म्हणे धन्य आजी झालो लोळे नारायणाचे. भगवान बाबांच्या चरणावर तो धुम्यागड लोळायला लागला. त्यानंतर धुम्यागड म्हणतो वाट तुझी पाहिली म्या जन्मोजन्मी नारायणा धावूनी आलासी आज माझी वचना. हे नारायणा तुम्हाला ते वचन दिलंस तसा आज तू धाव या ठिकाणी धावून आला. आणि मग तो धुम्यागड बाबांच्या चरणाला लागतोय. लागून या चरणाशी विनवितो पुन्हा पुन्हा लागून या चरणाशी विनवितो पुन्हा पुन्हा गरीब वसती येथेची तारी मुलं जन लोका किंवा तारी मुलं जन. त्यानंतर जी धुम्यागडाची भूमी आहे तिचं वर्णन करत असताना गाई गोपाळांची भूमी त्या भूमीचं वर्णन आहे. कृष्ण नामी प्रीती धरी कृष्ण पित्यासी अखंड स्मरी तया लागी हा श्रीहरी भगवान नाम धरी येई धावून झडकरी करी वर्षावर प्रीतीचा.